माननीय श्री चंद्रकांत जोशी साहेब वळूया आपण आता पारितोषिक वितरण समारंभ सोहळ्याकडे। आज जे सामने झाले त्या सर्व सामन्यांमध्ये ज्या खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन सचिन कोलवणकर हा ठरतोय सामनावीराचा पुरस्कार। फलंदाजी करत असताना त्यांनी 19 धावा कुठल्या आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट त्यांनी घेतल्या। मी चंद्रकांत जोशी सरांना विनंती करतो की त्यांनी ट्रॉफी देऊन त्यांना व टी शर्ट देऊन देखील सन्मानित करायचं। धन्यवाद सचिन। आता आपण वळूया वैयक्तिक पारितोषिक अर्थातच उत्कृष्ट फिल्डर ज्या खेळाडूने पॉइंटला असताना एक डाय मारत झेल पकडली तो खेळाडू अर्थातच स्वरूप तांबे। एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी। बोर्ड स्ट्रायकर 11 संघाचा उत्कृष्ट खेळाडू स्वरूप तांबे याला सन्मानित करतील। सुनील मोरे साहेब यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येईल। एकदा जोरदार टाळ्या। यानंतर वळूया आपण उत्कृष्ट गोलंदाज ज्या खेळाडूंनी 5 विकेट घेत रन रेट अगदीच खोलावून ठेवला होता, फलंदाजांना रोखून ठेवलं होतं, तो खेळाडू म्हणजे अर्थातच विजेता संघाचा गोलंदाज दिनेश पांचाळ। ज्या खेळाडूंनी 5 विकेट घेतले सुनील मोरे साहेबांना विनंती करतो की त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचा ट्रॉफी देऊन। स्वर्गीय सतीश धुळे यांच्या समवेत खेळलेले खेळाडू 40+ या कॅटेगरीमध्ये असलेले दिनेश पांचाळ। एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो। यानंतर वळू आपण उत्कृष्ट फलंदाज ज्या खेळाडूंनी अवघ्या 62 धावा आपल्या स्वतःच्या जीवावरती कुटल्या आणि संघाला अंतिम विजेता संघामध्ये जाऊन पोहोचवून ठेवलं होतं, मात्र अपयश ठरले। उपविजेता संघाचा खेळाडू नवीन बुर्रेला याला एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। त्यांना सन्मानित करतील सचिन परब साहेब। बासष्ट धावा कुठल्या, एकदा जोरदार टाळ्या नवीनसाठी। यानंतर आपण वळूया अर्थातच मॅन ऑफ द सिरीज म्हणजेच प्लेयर ऑफ द सिरीज। पाहूया कोण खेळाडू असेल। सचिन भाताडे 78 धावा मॅन ऑफ द सिरीज। 78 धावा कुठत 5 कॅच उत्कृष्टरित्या पकडल्या। सुनील मोरे साहेब त्यांना सन्मानित करतील।
या ठिकाणी आपल्याला या खेळपट्टीसाठी व मैदानासाठी जी मदत झाली होती वेळोवेळी या स्पर्धांसाठी ते ते धावून येतात. अर्थातच नायगावचा दडाडीचा कार्यकर्ता सचिन पाटणकर यांना मी विनंती करतो स्टेजवरती येऊन बाबू आचरेकर त्यांना शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतील. आजच्या सामन्यासाठी आपल्याला लाभलेले पंच वैभव पवार, आकाश जाधव, त्याचबरोबर सुशांत मोरे आणि स्कोररच्या भूमिकेत आम्हाला लाभलेले आमचे स्कोरर मयूर काळे. या सर्वांचं आयोजन समितीकडून हार्दिक हार्दिक आभार. जो पॅनलचा हा कर्णधार लॉबी पंचांची लॉबी जो पॅनलचे प्रमुख वैभव पवार, त्याचबरोबर GameShot.in चे सर्व सौरभ घाडी यांचा देखील या ठिकाणी सत्कार होताना पाहायला मिळतोय. पंच आकाश जाधव आणि सुशांत मोरे यांनी देखील वरती यायचंय. आपल्या स्पर्धेसाठी जे मॅन ऑफ द मॅच चे टी शर्ट जे आपल्याला स्पॉन्सर केले होते ते म्हणजे संतोष चव्हाण, समर्थ स्पोर्ट्सचे सर्व यांचा देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. सहा संघांमध्ये ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. त्यामध्ये जे संघ या स्पर्धेतून बाहेर गेले होते त्यांना देखील या ठिकाणी आपण या टुर्नामेंट मध्ये पार्टिसिपेट केल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करणार आहोत. सर्वप्रथम मी आमंत्रित करतो बोयवाडा संघाचे स्ट्रायकर 11 या संघाचे संघ मालक बोयवाडा स्ट्रायकर
या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग केल्याबद्दल त्यांना देखील सन्मानित माननीय श्री सुनील मोरे साहेब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे। त्याचबरोबर बळीवडा सुपर किंग्स त्यानंतर बळीवडा मैत्री 11 हा संघ देखील त्यानंतर बळीवडा सिल्वर स्टार या संघाचे देखील खेळाडू यांना देखील मी विनंती करतो की आपण वरती येऊन ट्रॉफीसाठी सन्मानित व्हायचंय। आता बोलूया तिकडे उपविजेता संघाचे सर्व 11 खेळाडूंना विनंती असेल की 14 खेळाडू स्टेजवरती यायचं, आपल्याला मेडल देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। मयूर गाडी कॅप्टन प्रणिल झिमन कोण आहे? कॅप्टन मयूर आहे, पहिला प्रणिल झिमन पहिला खेळाडू, त्यानंतर यश कांबळे, प्रणेश लोगडे, महेश सीता, प्रतीक मुळम, प्रज्योत चाळके, मनीष घाडी, सर्वेश पवार, नवीन बुर्रेला, आदित्य वाडेकर, स्वप्नील कदम, राजू नाईक, त्याचबरोबर मयुरेश चिकने आणि कर्णधार स्वतः मयूर घाडी, असा 14 जणांचा स्क्वॉड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। रनर अप ची ट्रॉफी त्यांना देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। या ज्या स्पर्धेसाठी या ठिकाणी जे बॅनर लागलेले आहेत, आपल्या मंडळाचे धडाधडीचे कार्यकर्ते अर्थात संतोष हातनकर यांना देखील मी विनंती करतो की या उपविजेता संघाचा सत्कार झाल्यानंतर आपण वरती यायचं। उपविजेता संघाला माननीय श्री सुनील मोरे सर, त्याचबरोबर उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करायचं। एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, चांगला प्रयत्न केला उपविजेता संघ। संतोष हातनकर, मी आपल्याला विनंती करतो की आपण कुठे असाल तर त्वरित स्टेजवरती यायचं।
संतोष हातनकर यांचा सत्कार माननीय श्री सुनील मोरे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे. ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करत आहेत. त्यानंतर टीमचे मॅनेजर अमोल तांबे यांचा देखील या ठिकाणी सत्कार. त्याचबरोबर शेखर मेदार, रोहित नाईक, दिनेश पांचाळ, संकेत चेडुडूप, सचिन भाताडे, संकेत कस्तुरी, सचिन कोलवणकर, अभिषेक पुजारी, साहिल गोळेकर, मनीष पड्याळ, रोहन अंबाला, करण अंबालाचा भाऊ, कर्णधार स्वतः संतोष चव्हाण, या सर्वांचं या ठिकाणी गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात येत आहे. अंतिम विजेता संघ अर्थातच भोईवाडा सुपर जायंट फायनलचा मानकरी ठरतोय. सीझन पहिला भोईवाडा बिग बॅश 2025 चा अंतिम विजेता संघ भोईवाडा सुपर जायंट्स. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. अंतिम विजयी संघासाठी ही करंडक अशी ट्रॉफी प्रदान करताना माननीय श्री माजी नगरसेवक सुनील मोरे साहेब त्यांच्या समवेत उपस्थित सर्व पाहुणे. आज सुवर्ण क्षण आपण आपल्या मोबाईल मध्ये टिपून घ्यायचं आहे. सर्व मान्यवरांचे आणि अतिथींचे हार्दिक हार्दिक आभार. आपण या टुर्नामेंटसाठी जी काही मदत केली, ही टुर्नामेंट पूर्ण होण्यासाठी ज्या खेळाडूंनी आणि ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचं ओम बॉस क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक हार्दिक आभार. यदा कदाचित कोणाचं नाव राहून गेलं असेल त्यांचा देखील हार्दिक हार्दिक आभार.